पल्लवी लाफ्टर मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पल्लवी। तर आज मी इथं घेऊन आले आहे वांग्याचं भरीत रेसिपी। तर बघा, मी इथं 2 वांगी घेतलेले आहेत। तर वांग्याचं भरीत करताना जेमतेम आपण काय करतो तर डायरेक्ट वांगी जी आहे ती अशी गॅसवर ठेवून आपण त्याला भाजून घेतो, पण आतमध्ये किडे वगैरे असतील तर ते आपल्याला अजिबात माहीत होत नाहीत। त्यामुळे तुम्ही जेव्हाही वांग्याचं भरीत कराल तर त्याला असं कट करून घ्या। तर वांग्याला छानसं असं धुवून पुसून त्याला अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये किडे वगैरे असतील तर आपल्याला दिसू शकतात आणि जेणेकरून ते आपल्या पोटातही जाऊ शकत नाहीत। तर त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जरूर कट करून घ्या। तर चला आपण याला वरच्या साईडला असं तेल लावून घेऊयात। तर बघा, या प्रकारे आपण याला दोन्ही साईडला दोन्ही वांग्यांना तेल लावून घेऊयात, म्हणजेच वांगी जी आहे लवकरच भाजून निघेल। तर चला, एकदम सोपी आणि एकदम कमी वेळेत बनणारी वांग्याचं भरीत रेसिपी आज आपण इथं बघत आहोत। तर चला गॅस चालू करून घेऊयात आणि हे दोन्ही वांगी आपण एकदम असं इथं भाजून घेऊयात। तुम्ही तेल लावलेलं आहे त्यामुळे ही वांगी जी आहे खूपच लवकर अशी आपली भाजून निघते। तर चला फटाफट आपण इथं वांग्याचं भरीत बनवून घेणार आहोत। तर यासाठी अशा वांग्यांना भाजून घ्यायचं आहे। तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही याला आलटून पालटून असं भाजून घेऊ शकता। तर बघा, या प्रकारे मी याला एक साईडला अशी भाजून घेत आहे। तर बघा, खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही असे देठ धरून घेऊन याला असं भाजून घेऊ शकता। तर बघा, एका साईडला असं जसं ब्लॅक झालेलं आहे या प्रकारेच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। वांग्याची जी वरची साल आहे ती पूर्णपणे अशी काळपट होते, म्हणजेच फुल भाजून निघते आणि आतला जो भाग आहे तो सॉफ्ट असा मऊ बनतो। तर चला हे वांग्यांना थोडं थंड होऊन देऊयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला याची वरची साल काढायला खूपच सोपी होईल। तर बघा, या पद्धतीने तुम्ही हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने सुद्धा याची वरची साल अशी काढू शकता। तर बघा, जर आपलं हे वांग असं छान भाजलेलं असेल तर हे जे साल आहे खूपच सोप्या पद्धतीने निघतं। तर बघा, तुम्ही फोर्कच्या सहाय्याने असं सुद्धा हे असं वांग्याचं वरचं साल काढून घेऊ शकता, जेणेकरून वांग जेव्हा गरम असतं तेव्हाच तुम्ही हे जे साल काढून घेतलात तर खूपच एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकर ही आपली साल निघते। तर चला अशा पद्धतीने हे दोन्हीही वांग्यांचं मी साल काढून घेते। इथं मी कांदा बारीक करायला घेतलेला आहे। एकदम बारीक असा मला कांदा पाहिजे आहे, त्यासाठी मी यामध्ये कांदा असा बारीक करून घेत आहे। तर तुम्ही अशा प्रकारे कांदा सुद्धा बारीक करून घेऊ शकता। जेव्हा तुम्ही वांग्याचं भरीत बनवाल तर अशा प्रकारे कांदा तुम्ही बारीक करून घ्या, म्हणजे भरतामध्ये खूपच छान लागतं हे। तर बघा, कांदा सुद्धा इथं छानसा असा बारीक झालेला आहे। तर चला आता बाकीचे जिन्नस आपण यामध्ये घालून घेऊयात। तर बघा, मी इथं असं वांग जे आहे त्याचं वरचं सगळं असं सालपट काढून घेतलेलं आहे। तर चला देठा काढून आपण असं याला काढून घेऊयात। तर बघा, चमच्याच्या सहाय्याने असं आपण पूर्ण काढून घेऊयात। तर चला दुसरं वांगही मी अशा प्रकारे काढून घेत आहे। तर चला, दोन्ही वांगे मी असे काढून घेतलेले आहेत। आता हे जे वांग आहे आपण ह्या ग्राइंडरमध्ये घालून घेऊयात। तर बघा, मी जे कांदा असा कापून घेतलेला आहे त्यामध्येच हे वांगे जे आहेत शिजलेले ते असे घालून घेत आहे। तर चला त्याला सुद्धा असं घालून घेऊयात। तर चला याला असं एक वेळेस आपण फिरवून घेऊयात, म्हणजे जे वांग आहे तेही आपल्या कांद्यामध्ये चांगलं असं मिक्स होईल। तर बघा, असं छानसं मिक्स झालेलं आहे। एकदम बारीक असंही सुद्धा मिक्स करून घेऊ नका, फक्त 1 ते 2 वेळा असं फिरवून घ्या। तर बघा, असं वांग यामध्ये मिक्स झालेलं आहे। तर चला आता आपण यामध्ये घालून घेऊयात बाकीचे मसाले। तर बाकीच्या मसाल्यामध्ये मी इथं सगळ्यात पहिला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला। याऐवजी तुम्ही लाल मिरचीचा पण उपयोग करू शकता। मी इथं थोडीशी लाल मिरची घातलेली आहे, स्वादानुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद पावडर मी इथं घातलेली आहे। आणि चला आपण आता
थोडंसं इथं तेल घालून घेऊयात. तर बघा थोडंसं तेल घालून घ्या म्हणजे याची चव खूपच छान येते. तर चला हे सगळं जिन्नस आपण असं मिक्स करून घेऊयात. तर बघा असं छानसं मिक्स केल्यानंतर याला आपण वरून थोडीशी कोथिंबीर सुद्धा चिरून घालून घेऊयात. तर बघा असं हे वांग्याचं जे भरीत आहे तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर वगैरे खाऊ शकता. तर बघा किती छान अशी ही बनलेली आहे. अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि वांग्याचं भरीत रेसिपी कसं बनलं हेही मला कमेंट्स करून जरूर सांगा. आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच. आणि माझी ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर बघा मी याला इथं वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.